नागपुर में बड़े पैमाने पर बोगस शिक्षक भर्ती घोटाला सामने आने के बाद पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने पत्रकार परिषद लेकर कई चौंकाने वाले खुलासे किए। साथ ही देशमुख ने इसमें लिप्त सभी लोगों पर कड़ी कार्रवाई करने की मांग राज्य सरकार से की है। उन्होंने कहा कि नागपुर जिले में 1058 शिक्षक फर्जी तरीके से नियुक्त किए गए हैं, जिनमें से कई तो यहाँ तक नहीं पता कि वे किस स्कूल में पदस्थ हैं। कि हा घोटाळा जो आहे आता उघडकीस आला, तो कोण होतं काय नाही, कोण शिक्षण अधिकारी होता त्याचा प्रश्न नाही। जो कोणी शिक्षण अधिकारी असेल, हा घोटाळा झाला, आता हा उघडकीस आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये एक जी केस झाली तिथून हा घोटाळा उघडकीस आला आणि असं कळतं की जवळजवळ 1058 जे शिक्षक भरती झाले, बोगस शिक्षक भरती झाले, त्याच्यापैकी 540 शिक्षक अस्तित्वातच नाही। त्याच्यामुळे जो कोणी शिक्षण अधिकारी असेल, ज्यांनी अशा पद्धतीनं बोगस कागदपत्र जमा करून अशा बोगस शिक्षकांची भरती केली, अशा सर्व जे आहेत संस्था चालक मधले सुद्धा अनेक त्याच्यामध्ये दलाल आहेत, ज्यांची बोगस भरती झाली ते सुद्धा नाव सांगतील की कोणाच्या माध्यमातून पैसे दिले। आणि याची जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही। फक्त 5-6 लोकांची डेप्युटी डायरेक्टर कोणी होते त्याची अटक झाली, काही 6-7 अधिकाऱ्यांची अटक झाली अजून शिक्षण खात्याच्या, पण तिथपर्यंतच हे प्रकरण थांबणार नाही। याच्या पुढे सुद्धा अनेक संस्था चालक, अनेक अधिकारी आणि अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतले, अशा सर्वांचे नाव त्या निमित्तानं पुढे येतील असं आहे। आम्ही मागणी करतोय आणि सरकारने इतकं मोठं गंभीर प्रकरण असताना, इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी। सातत्याने अनेक शिक्षक आमदारांनी त्याची मागणी केली आहे, पण सरकार याच्याकडे का दुर्लक्ष करते आहे हे अजून कळलेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर नागपूरचे आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय, त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांनी त्याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती आहे। असं आहे, त्यामध्ये जो कोणी असेल, मी पहिले सांगितलं की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, जो कोणी या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये ज्याचा हात आहे, त्या सर्वांवर कारवाई व्हावी। कसं आहे की काही अधिकाऱ्यांनी अटक होऊ नये म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती, काही अधिकाऱ्यांना कोर्टाने त्याला परवानगी दिली, पण तरी पण एकदा हे प्रकरण जेव्हा चालू होईल तेव्हा कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल की या प्रकरणी अटक करण्याचा कुणी बाधा आणू नये अशा पद्धतीचा निर्णय नक्कीच कोर्ट घेईल। पण जोपर्यंत सत्यता समोर येणार नाही, याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर येणार नाही आणि हे चौकशी झाल्याशिवाय समोर येणार नाही,